देवा, सगळी पूर्व व्यवस्था झाली आहे। आम्हाला वाटलं म्हाळसा देखील तुमच्या सोबतच येतील। ती येते आहे, मी पुढे आलो कारण आज मी तटस्थ असणार आहे। तिच्या सोबत येणं हे देखील नियमात बसणार नाही। पण बाणाई कुठे आहे? इथे येण्यासाठी तिच्याकडे मेणा पाठवला आहे। प्रधानजी, बानूने इथे गडावर येईपर्यंत, ह्या कक्षात पाऊल टाकेपर्यंत कोणालाही कळता कामा नये। तशी व्यवस्था झाली आहे देवा। श्री म्हाळसा देवी आणि बाणाई ह्या इकडे येईपर्यंत आपण नंदीला बोलवावं का? चालेल। नंदी, आज म्हाळसा आणि बानू यांच्या जो सारीपाट खेळला जाणार आहे त्यासाठी पंच म्हणून मी तुझी नेमणूक केली आहे। तेव्हा गडावर अंतपुरात त्वरित ये। आज नंदीची देखील परीक्षाच आहे। नमस्कार माते। आपण सारीपाटाच्या खेळासाठी आला आहात ना? होय माते। श्री खंडरायांसोबत सारीपाटाचा जो खेळ झाला होता त्याचेही आपणच साक्षी होतात। तेव्हाही काही वेळेला आपल्याकडून निष्पक्ष निर्णय होत नव्हता। माझ्या आग्रहामुळे तो खेळ निष्पक्ष झाला आणि या खेळाचे आपल्यावर मोठे दायित्व आहे। क्षमा असावी माते, यावेळेस मी निष्पक्ष निर्णय देईन। श्री खंडेरायांचा वरदहस्त आपल्यावर असल्यामुळे कदाचित आपण निश्चिंत असाल, पण माझ्या बाबतीत जर चुकीचा निर्णय घेतला तर मी शासन करेन। मी माझ्यासाठी असत्याने वागा असं म्हणणार नाही, पण कुठल्याही कटकारस्थानाचा भाग होऊ नका। होय माते, माझ्याकडून असं काहीही घडणार नाही। उत्तम। खेळ झाल्यानंतर आपण काय करायचं ह्यावर आपण हा खेळ सुरू होण्याआधीच बोलूया का? कारण जर श्री म्हाळसा देवी जिंकल्या तर बाणाईला येणाऱ्या सूर्यास्ताआधी जेजुरी सोडावी लागेल आणि बाणाई जिंकली तर सूर्यास्ताआधी तिला सन्मानाने गडावर आणलं जाईल। प्रधानजी, लक्ष्मी देवी, ह्या प्रसंगात तुमच्यावरच परिस्थिती सांभाळण्याचे दायित्व आहे। पण त्यावेळी आपल्याला तटस्थ राहता येणार नाही।